जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। दादा थोडा आवाज कडक करा. शुक्लां ब्रह्म विचारसार परमा माध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारापः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां। सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात वाणी मानिल संतांसी रंजव चित्तांसी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही काळा रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठला आपला तो एक देव करुणी घ्यावा तिने विना देवा सुख नव्हे हेरती माईके दुःखाची जनती नाही आली अंती अवसानी. दादा थोडा ऐकू द्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग थोडा जास्त झाला बरं. कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज एवढंच नाही तर जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अत्यंत उत्कृष्ट असा अभंग जरी पाठांतरातला नसला तरी कानपाठ सगळ्यांच्या असा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला आज या ठिकाणी आपण सर्वजण गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. तर योगायोगाने 5व्या दिवसाची सेवा आज माझ्या वाटेला आली. ही सेवा ज्यांच्याकडून आहे ते सर्वच नाव आहेत का? बरं आपण मग डावकरवाडी म्हणून टाकू. हा सर्व डावकरवाडी कडून ही पंगत आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने मला या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा करण्याची तुम्ही संधी दिली त्यामुळे मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. ऐका, प्रत्येकाच्या इनामदारीची एक एक क्वालिटी असते बघा. बर का नंदू महाराज, प्रत्येकाच्या इनामदारीची क्वालिटी असते. आता समजा एवढं कीर्तन चालू आहे,
या कीर्तनामध्ये किंवा एवढा मोठा असा भव्य दिव्य आपला सोहळा चालू आहे गणेश उत्सवानिमित्त. तर या गणेश उत्सवानिमित्त जो सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये जर एखाद्याला 10 रुपयाची नोट सापडली, किती रुपयाची बोला जरा, मला ऐकायला कमी. हा, 10 रुपयाची जर नोट भेटली तर तो काय करतो माहिती का? काय करतो माहिती का? माईकवर येतो. माईकवर आल्यानंतर असे हातात नोट धरतो, माईक चालू करतो, म्हणतो कोणाचे 10 रुपये ज्याच्या असतील त्याने घेऊन जा, मला सापडले दुसऱ्याचं खाऊ नये. किती रुपयाची इनामदारी बोला, किती? 10. हा, आणि समजा ते 10 रुपयाच्या ऐवजी 500ची नोट भेटली तर 500ची नोट भेटली ना, ते आरती चालू असल्यावर त्याच्यावर पाय ठेवत आणि म्हणतो आरती ज्ञान राजा. कुठवर म्हणतो माहिती का? या संता हेच मज दे. ऐका, परमार्थ करत असताना कधीच घाबरून परमार्थ करायचं नाही. मी परमार्थ करत असताना कधीच घाबरून परमार्थ करत नाही. आणि कशासाठी घाबरायचं? आपल्या आई वडिलांचं नाव घेताना कोणी घाबरत बोला, घाबरत का? मग आपल्या जगाचा मालकाचं नाव घ्यायला आपण घाबरलो कशाला पाहिजे? अजिबात नाही. भगवंताला मी कायम सांगत असतो, हे भगवंता, जितने भी मालिक में जिंदा रहूं तेरी याद में गाऊ, तेरी याद में रो. बस परमार्थ करायचा असतो देवासाठी. हा, आपल्या मनाला आनंद वाटला पाहिजे, दुसऱ्यासाठी नाही करायचं. आपल्या मनाला आनंद वाटला पाहिजे. आपल्या मनाला असं अभंग जरी म्हटलो ना आपण, एखादं गायन केलं, एखादा अभंग म्हटला, आपल्या अंतःकरणाला बरं वाटलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? चला, इनामदारीचं सांगत होतो मी, बरोबर का नाही? आता समजा सुंदर असा एवढा मोठा आपण कीर्तन महोत्सव ठेवलाय, तर या कीर्तन महोत्सवामध्ये मोठमोठे दिग्गज गायक ज्यांनी आपल्या आवाजाने सर्व महाराष्ट्र दुमदुमून टाकला, असे आदरणीय श्रद्धेय माझे गुरुवर्य म्हणजेच माझे वडील, हरिभक्त पारायण गायनाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार असा सर्व पदव्या त्यांना आहेत. ते माझे वडील हरिभक्त पारायण काकडे महाराज. तसंच त्यांना साथ देणारे आमचे नंदू बाबा. खरी गोष्ट सांगायची जर झाली तर नंदू बाबा मला लय जीव लावतात बरं का. हा, कुठं कार्यक्रमाला जायचं म्हटलं तरी मी जर कार्यक्रमाला नसलो ना, वडिलांना ते विचारणार आपले कार्तिक दादा नाही आले का. हा, असेच नंदू बाबा आहेत. इकडून मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार माऊली महाराज गायकवाड, ते आपल्या बालवारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलांना पक्वात शिकवण्याचं काम करतात. इकडून माऊली महाराज गायकवाड सुंदर असं मृदुंग वाजवतात. आणि तुमच्याकडे एक मी हात जोडून विनंती करतो, एकदा या माझ्या मावळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा बघा. दुसरी गोष्ट नाही, 2 तास उभं राहायचं. समजा आता आपलं कीर्तन संपलं, अजून 1 तास आहे आपल्याकडं. समजा 1 तासाने कीर्तन संपलं, कीर्तन संपल्यानंतर एखाद्या बाबाला विचारलं ना आपण, बाबा कसं काय झालं कीर्तन, ते म्हणते बरं आहे, वयाच्या मानाने बरं बोला. ते थोड्या वगैरे पडले तरी वयाच्या मानाने बरं बोलते. खरी गोष्ट सांगू का, या वयात आम्हाला काय येतं हे बघू नका. या वयात आम्ही डोक्यावर टोपी, खाली धोतर आणि नीर उगाळतो. हाच आमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तर मोकळ्या वाजवा, मोकळ्या वाजवायच्या टाळ्या, असा आनंद वाटला पाहिजे. मी काय करत आनंद वाटला. टाळ्या म्हणजे मोकळ्या वाजवल्या पाहिजे. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलने चाहिए. मेरे दिल से नहीं तो नाच ही, लेकिन डावखरवाड़ी वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. वाजवायची तर मोकळी. हे मी काय कर तिकडे उलट मानो, आम्हाला काय करायचंय. ऐका, अखिल कोट ब्रह्मांड नायक माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, तसेच पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेद्वारा इथं जमलेले सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, माळकरी,
पुढं बसलेले, माग बसलेले, मागच्या बाजूला बसलेले, ह्या बाजूला बसलेले, ह्या बाजूला बसलेले, पाय लांबवलेले, पाय आखडलेले, झोपी चाललेले, जागे असलेले, जे कीर्तनाला आले ते, जे कीर्तनाला कधीच येत नसतात ते, जे आजच आले ते, आणि डावकरवाडीमध्ये या ठिकाणी कीर्तन चालू आहे असं माहित असून सुद्धा घरी पालते पडले ते सर्व नदंडवत विठ्ठला नाहीतर कोणी म्हणायला नको माझं नाव घ्यायचं राहील. बरोबर आहे का नाही? ऐका, आज आपण अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात? बोला, काय सांगतात? आपला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नये. किती देव करायला लावले? बोला, किती? किती? ऐका, आयुष्यभर बाबांचं उत्तर बरोबर आहे, पण जीवनामध्ये आल्यानंतर एकच देव करायचा. दोन दोन तीन तीन देव करण्यापेक्षा किती करायचे? एकच देव करायचा. तो पण कसा? मनापासून करायचा. नाहीतर सोमवार आला की झाला शंकराचा. शिवगोळा चक्रवर्ती चक्रवर्ती, ते नाही झालं तर मंगळवाराला आला देवीचा वार. देवी पुढे जात नाही तर आले बुधवार. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे जीव भावे. बुधवार पुढे नाही जात तर आला गुरुवार. गुरुवारी कोण म्हण? तीन शिरेच हा हात झाला दत्ताचा. दत्त नाही गेले तर आले लगेच कोण? शुक्रवार, जगदंबा. जगदंबा पुढे नाही जात तर आलं शनिवार, शरण शरण हनुमंत. आणि हनुमंत नाही गेले तर आलं रविवार, खंडोबा. खंडोबा पावन नाही झालं तर परत आलं सोमवार. ऐका, एकदा काय झालं, दोघ जण मित्र समुद्रात पोहण्यासाठी गेले. कुठे गेले? समुद्रात पोहण्यासाठी गेले. समुद्रात पोहण्यासाठी गेल्यानंतर अचानक समुद्राला भरती आली. त्यात एक होता मुसलमान, एक होता हिंदू होता. ऐका, दोघ जण पोहायला गेल्यानंतर अचानक भरती आली, दोघं बुडायला लागले. मराठी माणूस लगेच गणपती बाप्पाला बोलायला लागला, गणपती बाप्पा मी बुडायला लागले, मला वाचवा गणपती बाप्पा. 5 मिनिटं झाले, गणपती बाप्पा काही येईना. गणपती बाप्पा दिला सोडून, म्हटलं गणपतीच्या पप्पाला बोलू, महादेवा मी बुडवायला लागले, मला वाचवायला घ्या. महादेव काही येईना. नंतर लगेच आईला बोलू, जगदंबा माते मला वाचवायला ये, मी बुडायला लागलोय. एकही देव येईना. इकडे जो मुसलमान होता त्याचं चाललं लगेच, अल्लाह मेरे को बचाओ, अल्लाह मेरे को बचाओ, अल्लाह मेरे को बचाओ. असं म्हणता म्हणता लगेच त्याचा देव आला, त्याला वाचून घेऊन गेला. असाच मेला, नाव घेता घेताच मेला. एकाच बरं देवांचं पण कसं आहे माहिती का? देवाला वाटतं आता गणपती बाप्पाला बोलवले, गणपती बाप्पा लगेच गाडी काढून तयारच. गणपती बाप्पाची गाडी कोणती? कोणती मामा? हा, गणपती बाप्पा गाडी काढून तयार, तेल मारणार. तेवढ्याच तिकीट चेंज झालं. तेवढ्याच लगेच शंकराला बोलवलं. शंकराला बोलवल्यानंतर गणपती बाप्पा म्हणते, जाऊ दे वडील जाते, उगाच माझी झोप मोड केली, परत झोपतो मी. महादेवाला बोलवल्यानंतर थोडक्यात लगेच 5 मिनिटं झाले, महादेव बसले नंदीवर, गाडी चालू केली, आता निघणार. तेवढ्यात परत तिकीट चेंज झालं. मग आता कोणाला बोलवलं? आईला बोलवलं, पार्वती मातेला. पार्वती मातेला बोलवल्यानंतर पार्वती माता म्हणते, तुमच्या दोघांना बोलवलंय, तुमच्या दोघांचा खेळ झालाय. मला बोलवल्यानंतर मी निघायचे, माझा खेळ व्हायचा, कारण मला नटायला अर्धा 1 तास लागत आहे. बरोबर आहे का नाही? ऐका, पार्वती माता म्हटली मी पण जाणार नाही. त्याच्यासाठी काय करायचं? एकच देव आपलासा करून घ्यायचा. कसा करून घ्यायचा? महाराज
एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नये. तुम्हाला कंटाळा आलाय का? मला कंटाळा आलाय का? चहा मागवायचा का? हा ऐका, आपल्याकडे टाइम कमी राहिलाय, कमीत कमी 4-5 तास राहिले, त्यामुळे नीट ऐका. नाही, आपल्याकडे टाइम राहिलाय फक्त 1 तास उरला कार्तिक रायाची. 1 तास राहिला आपल्याकडे, फक्त 1 तास आपण एक काम करायचं, शांतपणे सुंदर असं मनाने देवाचं नामस्मरण चिंतन करायचे. मी सुरुवातीला सांगितलं, कीर्तन प्रवचन हे दुसऱ्यासाठी ऐकायचं नाही, स्वतःच्या अंतःकरणाला बरं वाटलं पाहिजे म्हणून ऐकायचं. आपण लग्नाला जातो ना, बरोबर का नाही? लग्नाला जाताना आपण घरचे कपडे घालून जातो का? बोला, घरचे कपडे घालून जातो? अजिबात नाही. लग्नाला जाताना आपण टापटिप्पणीमध्ये जातो, झेंड पावडर बिवडर लावून जातो. मग आपण कीर्तन प्रवचनाला जाताना गबळ्यावानी गेलं पाहिजे? अजिबात नाही. आपण जर एखाद्याला म्हटलं ना, चल कीर्तनाला चांगले कपडे घाल, ते म्हणते हाय तिथे कोण बघत आहे? खरी गोष्ट सांगू का, जिथं कोणी बघत नसतो ना, तिथं भगवान परमात्मा बघत असतो. आपकी नजर हो ना हो, लेकिन एक बात हमेशा ध्यान में रखना साहब, गणपती बाप्पा की आंखें हमेशा तुम्हाला पीछा करते. माऊली नेहमी बघत असतात, म्हणून आपण कसं वागायचं कसं नाही कोणाच्या हातात आहे? मला कोणाच्या हातात आहे? हा, मग आपण चांगलं वागायचं की वाईट वागायचं हे आपण ठरवलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? हा, शाळेमध्ये मुलं जातात, मुलं शाळेत गेल्यानंतर त्यांचं महिन्यानी 1.5 वर्षांनी किंवा 1 वर्षांनी पेपर असतो, बरोबर का नाही? पेपरामध्ये पहिलाच त्यांना प्रश्न आलेला असतो, रिकाम्या जागा. हा, असा प्रश्न आलेला असतो, रिकाम्या जागा भरे असा प्रश्न आलेला असतो. खाली एक वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्यात एक वाक्य गायलेलं असतं, बरोबर आहे ना? योग्य खाली पर्याय दिलेले असतात, योग्य पर्याय निवडून त्या वाक्यात भरायचा. त्याचप्रमाणे आपलाही एक पेपर चालू आहे आणि त्या पेपर मध्ये आपल्यालाही एक प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न आहे की जन्म आणि मरण याच्यामध्ये जी रिकामी जागा आहे ना, ती आपल्याला भरून काढायची. मग ती कशी काढायची? चांगल्या मार्गाने काढायची की वाईट मार्गाने काढायची? हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. मग आपण ठरवलं पाहिजे. भगवंताने आपल्याला जन्म दिलाय, कशासाठी दिलाय? व्यसन करण्यासाठी, बरोबर? अजिबात नाही. भगवंताने आपल्याला जन्म दिलाय कशासाठी? त्याचं नामस्मरण चिंतन करण्यासाठी, बरोबर आहे का नाही? कारण करता करिता कोण आहे? भगवान परमात्मा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाती चाळीता. ऐका, मी बोलवल्यानंतरच वेद बोलतात, मी चालवल्यानंतरच ही पृथ्वी चालते. मग करता करिता भगवान परमात्मा आहे. जाता जाता एक वाक्य तुम्हाला सांगून जाईल, विश्वामध्ये आतापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलो जे आपल्या मनाला वाटतं. जाऊ का घरी मी? ऐका, विश्वामध्ये आतापर्यंत तुम्ही आणि ते करत आलो आपल्या मनाला वाटतं ते, बरोबर आहे का नाही? पण झालं ते जे गणपती बाप्पाला वाटतं ते, बरोबर ना? मग आपण गणपती बाप्पाला वाटतंय ते केलं पाहिजे, मग आपल्याला वाटतंय ते झाल्याशिवाय राहणार नाही. देवाला वाटते ते जर आपण केलं तर आपल्याला वाटते ते झाल्याशिवाय राहणार नाही. मग देवाला काय वाटते, आपण काय केलं पाहिजे? त्याचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? फक्त आणि फक्त त्याचं नामस्मरण चिंतन करायचं, कसलीच उणीव आपल्याला वाचणार नाही. हा, देवे दिला देह भजन, देह दिला भजन
महाराज सांगतात देह दिला देव भजना गोमटा. म्हणजे देवाने आपल्याला देह कशासाठी दिलाय? त्याचं नामस्मरण, त्याचं भजन करण्यासाठी. याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, कनेविन सोपटे कणसे लागली घडदाट, काय करावे गोमटी उचते नगर. ज्याप्रमाणे एखाद्या कणसाचं शेत आहे, त्या कणसाच्या शेतामध्ये भरपूर कणसाची झाडं आहेत. त्या कणसाच्या झाडांना कणसे देखील आहेत, पण त्या कणसाला जर झाड येत नसतील, बाबा त्यांचा काही उपयोग आहे का? अजिबात नाही. दुसरं उदाहरण द्यायचं जर झालं तर डावकरवाडी सारखं सुंदर असं गाव आहे. त्या गावामध्ये खूप सोयी सुविधा आहेत, पण त्या गावामध्ये जर लोकच राहिलं नसतील, ते गाव जर ओस पडला असेल, त्याचा काही उपयोग आहे? नाही. त्याचप्रमाणे या शरीरामध्ये भगवंताचं नामस्मरण नसेल, भगवंताचं चिंतन नसेल, तर या शरीराचा काहीच उपयोग नाही. म्हणून काय केलं पाहिजे? त्याचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? एक तरी देव आपलाचा करून घेतला पाहिजे. पण तो कसा केला पाहिजे? अंतःकरणातून केलं पाहिजे का नाही? मनापासून केलं पाहिजे. पण आपलं मन एवढं चंचल झालंय ना, ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. ऐका, या मनाला आपण समजावलं पाहिजे, तुला भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय दुसरा पर्याय, तुला भगवंताचं नामस्मरणच करणं. त्याच्यासाठी उदाहरण द्यायचं जर झालं तर उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सीझन होऊन गेला. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आंब्याचा सीझन होऊन गेला. त्या आंब्याच्या सीझन मध्ये एक माणूस रस्त्याने चालला होता. जात असताना त्याला रस्त्याच्या बाजूला एक आंब्याचा बाग दिसला. बाग दिसल्यानंतर त्याला आंबा खाऊशी वाटला. काय खाऊशी वाटला? आंबा खाऊशी वाटल्यानंतर तो त्या शेतात बागेत गेला. बागेत गेल्यानंतर खालून दगड उचलला. पण ही सर्व क्रिया होत असताना आधी बघितलं कोणी होतं? डोळ्यांनी बघितलं होतं. बरोबर आहे का नाही? डोळ्यांनी बघितलं. डोळ्यांनी बघितल्यानंतर डोळे शेतापर्यंत जाऊ शकतात का? अजिबात नाही. डोळ्यांनी लगेच पायाला आज्ञा दिली, जा त्या बागेपर्यंत. आणि बागेपर्यंत गेल्यानंतर पाय आंबा तुटू शकतात? अजिबात नाही. पायाने लगेच हाताला आज्ञा दिली, उचल दगड, मार दगड वरती. हा, आता दगड मारला, 4-5 आंबे खाली पडले. आंबा खाली पडल्यानंतर एकदा हातात आंबा आला, हातात आंबा नाही, हातात आंबा नाही, लगेच तोंडाला आज्ञा दिली, तोंडात आंबा गेला, तोंडातून पोटामध्ये गेला. पण ही सर्व क्रिया होत असताना बघितलं कोणी माहिती का? या बागाच्या मालकाने बघितलं. कोणी बघितलं? आंबा जो ज्याचा होता ना, त्या मालकाने बघितलं. आणि मालकाने बघितल्यानंतर मालक काठी घेऊनच उभा होता. मालक म्हटलं, जाऊ दे, याचं खाऊन दे, खाऊन झालं बघू म्हटलं. हा, मालक काठी घेऊन आला. आणि काठी घेऊन आल्यानंतर काठी पुढं पडली. पुढं पडली, पाठीत पडली. पाठीचा काही दोष होता का? काय दोष होता का? पण पाठीत काठी पडल्यानंतर पाणी कुठून आलं? बोला, कुठून आलं? बघितलं कोणी होतं? जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो जगी जीवनाचे सार यावे जाणून जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो. जर तो माणूस त्या रस्त्याने चाललाय आणि जात असताना त्याने आंब्याचा बाग बघितला, पण बघितला असताना त्याला आंबा खाऊची वाटल्यानंतर त्याने जर आजूबाजूला बघितला असतं, आंब्याचा मालक त्याला दिसला असता ना. आणि आंब्याचा मालक दिसल्यानंतर जर तो त्या आंब्याच्या मालकाकडे गेला असता आणि मालकाकडे गेल्यानंतर मालकाला म्हटला असता, लय लांबून आलोय हो, डावखरवाडीतून आलोय, लय लांबून आलोय, उन्हाचे दिवस आहेत, आंबा खाऊची वाटलाय, एखादा आंबा देता का? असं जर कळकळीने तो म्हटला असता तर त्या मालकाने आंबा दिला नसता का? एक सोडून 5-5, 10-10 आंबे दिले असते. बरोबर आहे का नाही?
शेतकऱ्याला उगाच राजा म्हणतात. आपण एखाद्या किराणा मालाच्या दुकानात गेलो ना, किराणा मालाच्या दुकानात गेल्यानंतर साखर 1 किलो घेतली ना, 1.1 सुद्धा होऊन देत नाही ते. पण आपण शेतकऱ्याकडे गेलो ना, त्याला थोडे शेंगा जरी मागितलं तरी पिशवी भरून शेंगा भरून देण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये, म्हणून त्याला राजा म्हणतात. जर त्याने त्याच्याकडे आंबा मागितला असता, त्याने दिला असताना मार खायची गरज पडली असते का? त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मग अंतःकरण शुद्ध ठेवलं पाहिजे. काय केलं पाहिजे? अंतःकरण शुद्ध ठेवलं पाहिजे. या मनाला आपण समजावलं पाहिजे, तुला देवाचं नामस्मरण केल्याशिवाय दुसरा पर्याय, तुला देवाचं नामस्मरणच करणे दुसरा पर्याय नाही. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपुला तो एक देव कोणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. तो देव आपलासा करण्यासाठी एवढा गोड दर्जा भगवंताने आपल्याला दिलेला आहे. मायबाप ऐका, हात मानव देह अरे भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया ना हर जमाना सोया. एवढा 3.5 हाताचा नरदेह भगवंताने आपल्याला भाजनासाठी दिलाय. मायबाप, बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझं एक वाक्य हृदयावर लिहून ठेवा. गेलेली संपत्ती परत कमवता येईल, गेलेलं पद पुन्हा मिळवता येईल, गेलेलं घर पुन्हा मिळवता येईल. पण या जगामध्ये एक गोष्ट आपल्याला पुन्हा कधीच मिळणार नाही, ती म्हणजे लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. हे आयुष्य आपल्याला पुन्हा भेटणार नाही. काही वर्षांपूर्वी एका मोठ्या व्यक्तीचा लेख फेसबुकवर आला होता. त्यांचं नाव आहे मनोहर पर्रिकर. गोव्याचे मुख्यमंत्री होते, केंद्र सरकारचे माजी मंत्री होते. त्यांनी असं लिहिलं होतं की आज माझ्याकडे काय नाहीये, गोव्यासारख्या पर्यटन स्थळाचा मी एक मुख्यमंत्री आहे, केंद्र सरकारचा माजी मंत्री आहे, संपत्ती भरपूर आहे, सत्ता आहे, सगळ्या गोष्टी आहेत. भारतातले दवाखाने चांगले नाही म्हणून अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये माझा इलाज चालू आहे. जगातील सर्व तज्ञ डॉक्टर माझ्या सेवेमध्ये असून सुद्धा आज मला कळलंय की काय, देह हे काळाचे धन कुबेराचे. नाही रे दादा, वशिला चालत मरणाच्या ठिकाणी. खरी गोष्ट सांगू, आता समजा जर माझं कीर्तन चालू आहे, कीर्तन चालू मध्ये मला जर यमदेवाचा कॉल आला. कोणाचा? यमदेवाचा मला कॉल आला. यमदेव म्हणू लागले, कार्तिक महाराज अवघ्या 5 मिनिटात मी तुम्हाला न्यायला येतोय. मी जर म्हटले यमदेवा अजून पाकिट घ्यायचं यांच्याकडे, ते म्हणून बावळ्या वर घे, इथं काळा जमत. काळाची एवढी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माये बाप. ज्यावेळेस काळाचं बोलवणं येईल ना, त्यावेळेस जावं लागेल. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. म्हणून माझी विनंती माय बाप, हा पिंजरा खाली होण्याच्या अगोदर सावध व्हा. सावध व्हायचं म्हणजे काय व्हायचं? सावध व्हायचं म्हणजे काय व्हायचं? सावध व्हा म्हणजे क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे आपल्याला मोक्ष कोणत्या मार्गाने भेटेल. मोक्षाच्या मार्गाने निघलं पाहिजे. आपण जर चुकीच्या मार्गाने चालू असेल ना, तर एकदा ज्ञानोबरायांचा गाथा उचका, जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा उचका, तुम्हाला चांगल्या मार्गाने ते नेल्याशिवाय राहणार नाही. आणि या संतांच्या विचाराने आपण चाललो नाही तर काय होईल माहिती का? ऐका, कीर्तनासारखा आनंद, परमार्थासारखा आनंद या जगात कुठंच नाही. किती आनंद आहे याच्यामध्ये. नाचो कीर्तन
मग त्याच्यासाठी काय करा, संतांच्या मार्गाने चला. आणि संतांच्या दिलेल्या मार्गाने आपण चाललो नाही तर काय होईल माहिती का? माहिती का काय होईल? हे जरी नाही कळालं माझ्या उत्तरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, जरी निजरा येईन, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, माझ्या उत्तरा येईन, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, जरी निजरा येईन, हे जरी नाही कळालं. काय होतं सर्वांनी? हा आनंद घ्यायचा आपल्याला. सरती शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा काळ बांधून येईल, सरती शेवटी बा काळ बांधून येईल. हे गजनाथनी आमचे काय बाजाईल, हे गजनाथनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. बोली बोली तो देखा पिंगळा माझाई, बोली बोली तो देखा पिंगळा माझाई, बोल बोली तो देखा पिंगळा माझाई, बोल बोले लटकेन बोलो आम्ही वर्तमान कोटे, बोलो आम्ही वर्तमान कोटे, लटकेन बोलो आम्ही वर्तमान कोटे, लटकेन बोलो आता वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा. अवधा 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 अवधा
आनंद आहे का नाही याच्यामध्ये? आहे का नाही आनंद? हा, एकदा तुम्हाला सर्व विसरल्यासारखं वाटलं का नाही? दादा थोडा आवाज वाढव. सगळं विसरल्यासारखं वाटलं का नाही? मग एकदा मला सांगा, आपण बाकीच्या गोष्टीचं व्यसन करतो बरोबर? ते व्यसन केल्यानंतर लय तर लय किती तास राहतो? मी म्हणतो 1 तास राहील, 2 तास राहील, मी म्हणतो अख्खा 1 दिवस राहील. पण या हरिनामाचं एकदा व्यसन लागलं ना, आयुष्यभर त्याचं व्यसन उतरत नाही. असं हे व्यसन आहे. याचं व्यसन आपण लावून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? व्यसन लावण्यासाठी भगवंताचा धावा केला पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आपण नामस्मरण करतो यात काही नवल नाही. स्वतः भगवान शंकर प्रभू रामचंद्राचं नामाचं गजर करतात. एक दिवस असंच भगवान शंकर प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत होते आणि नामस्मरण करताना प्रभू रामचंद्र म्हटले का राम, तिकडून पार्वती माता असायची. प्रभू रामचंद्र म्हटले का राम, तिकडून पार्वती माता असायची. मला सांगा, तुम्ही समजा घरी गेले आणि घरी गेल्यानंतर तुम्ही जेवता जेवता तुमच्या बायकोला म्हणाले की आजचं महाराजाचं कीर्तन लईच भारी होतं, मला लय आवडलं, आणि ती जर अशी म्हणते तुम्ही काय करता? ऐका, भगवान शंकर राम म्हटले की पार्वती माता करायची. भगवान शंकराला राग आला आणि राग आल्यानंतर भगवान शंकरांनी काय केलं माहिती का? असा हात उचलला आणि काय केलं? तुमच्या डोक्यातला विचार काढून टाका. ऐका, एक दिवस काय झालं, एक मुलगा आईकडे हट्ट करायला लागला. आई, 10वीला होता तो, 10वीला. आईला म्हणू लागला, आई माझ्या मित्रांनी गाड्या घेऊन येतात शाळेमध्ये, माझे मित्र, मला पण गाडी पाहिजे. आई म्हटली, अरे बाळे, एवढ्या लवकर गाडी नको घेऊ, तुझ्याकडे अजून लायसन पण नाही, तुझं वय पण बसत नाही. आई मला गाडी पाहिजे. आई म्हटली, बाळा तुला गाडी पाहिजे ना, एक काम कर, तू 12वी मध्ये 90% मला मार्क पाडून दाखव, तुला मी गाडी घेऊन देणार. बाळा म्हटलं, आई नक्की ना? बघवा का, नंतर पार्टी चेंज नाही करायची. हा, ऐका, आई म्हटली, बाळा घेऊन देणार तुला. ठीक आहे म्हटला. 2 वर्ष गेले. दुसऱ्या वर्षी चांगला असा बोर्डाचा पेपर लिहिला. पेपर लिहिल्यानंतर त्याची मार्कशीट आली. मार्कशीट आल्यानंतर त्याला 90% मार्क पडले होते. किती पडले होते? 90% मार्क पडले होते. आईकडे पळत गेला. आईला म्हटलं, आई हे बघ, मला 90% मार्क पडलेत. आईला आनंद झाला. आई आतमध्ये साखर आणायला जाणार. तो म्हटला, आई साखर नाही आणायची, चल माझ्या बरोबर. आई म्हटली, कुठं जायचं? तो म्हटलं, चल माझ्या बरोबर. आईला घेऊन आळे फाट्यावर गेला. आळे फाट्यावर गेल्यानंतर चांगला असं शोरूम बघितलं. शोरूम मध्ये गेला. आईला शोरूम मध्ये घेऊन गेला. आईला म्हटलं, आई तू म्हटली होती 12वीला मला 90% पडल्यानंतर गाडी घेऊन देणार होती, आता मला गाडी पाहिजे. आई म्हटली, ठीक आहे बाळा, घेऊन देते, पण साखर मला घरीच सांगायचं, घरून मी पैसे तरी घेऊन आले असते. बरं, आता एक काम कर, मी तुझ्या बापाला फोन लावते, बापाला पैसे घेऊन आणायला सांगते. ठीक आहे म्हटला. अर्धा 1 तास झाला. बापाही शोरूम मध्ये आला. शोरूम मध्ये आल्यानंतर चांगली अशी गाडी घेतली. गाडी चांगली अशी पसंत पडल्यानंतर कागदपत्रांवर सह्या झाल्या आणि सह्या झाल्यानंतर गाडी शोरूम मध्ये बाहेर काढली. बाहेर काढल्यानंतर तो आईला म्हणू लागला, आई माझी एक इच्छा आहे, मी आता सुरुवातीला गाडी चालवतोय ना, माझ्या गाडीच्या मागे तू बसावं, माझी अशी इच्छा आहे. आई म्हटले, ठीक आहे बाळा, फक्त गाडी हळू चालव. मी इथून मागे कधीच गाडीवर बसले नाही, कारण तुझा बापच सायकल चालवते. बाळा म्हटलं, आई अजिबात घाबरू नको, मी तुला व्यवस्थित घेऊन जाणार. आई म्हटले, ठीक आहे.
आई मागे बसली. बाळ्याने आळेपाट्याच्या चौकामधून गाडी काढली. गाडी काढल्यानंतर गेला कुठं गेला, पुणे नाशिक आपला नवीन हायवे झालाय ना, त्या हायवेवर गेला. महामार्ग बरोबर ना, त्या महामार्गावर गेला. पहिला गेअर टाकला, दुसरा गेअर टाकला, तिसरा गेअर टाकला, चौथा गेअर टाकला. गाडी भरधाव वेगाने चालायला लागली. आणि मागून म्हणायला लागली, बाळ्या हळू चालव, गाडी हळू चालव, बाळ्या गाडी हळू चालव, मला भीती वाटते बाळ्या, गाडी हळू चालव. बाळ्या काय ऐकायला तयार नाही. बाळ्या गाडी वाकडी तिकडी करीत करीत याला कट मार त्याला कट मारीत पुढे पुढे चाललाय. आई म्हणते, अरे बाळ्या हळू चालव, मला चक्कर यायला लागली. बाळ्या काय ऐकायला तयार नाही. तेवढं काय झालं, तुम्ही एक चांगला मोठा असा डंपर पूर्ण आला. पूर्ण आल्यानंतर आई म्हणायला लागली, अरे बाळ्या आता तरी गाडी हळू चालव, पूर्ण डंपर आलाय, आता तरी गाडी हळू चालव. बाळ्या ऐकायला तयार नाही. बाळ्याला गाडी कंट्रोल झाली नाही. समोरच्या डंपरवाल्याला गाडी कंट्रोल झाली नाही. दोघेही जवळ जवळ आले. काळजी करू नका, दोघेही सुखरूप आहेत. गाडी साईडने निघून गेली. तुमच्या मनामध्ये काय आलं? ते दोघं आले आणि दोघही सुखरूप होते. तुमच्या मनामध्ये काय आलं? संशय आला, बरोबर का नाही? असाच संशय तुमच्या मगाशी पण मनात आला. भगवान शंकराने हात उचलला, निवार हात घेतला आणि काय केलं? पार्वती मातेचं तोंड दाबलं. पार्वती माता म्हणायला लागली, अहो माझं तोंड दाबता तुम्ही, त्या रामाची एवढी काय तुम्ही नामस्मरण करता? तो राम तुमचा राम, रावणाने त्याची बायको पळवली म्हणून ह्या त्या झाडाला आलिंगन देतोय, म्हणतोय माझी सीता कुठे? बायकोच्या मागे तो येडा झालाय. त्या रामाचं तुम्ही नामस्मरण करता? भगवान शंकर म्हटले, तुला बघायचंय का? मग एक काम कर, तू त्याची परीक्षा घेऊन बघ. पार्वती मातेनं सीतेचं रूप घेतलं. कसलं घेतलं? सीतेचं रूप घेतलं, म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचं रूप घेतलं. पत्नीचं रूप घेतल्यानंतर प्रभू रामचंद्र ज्या रस्त्याने चालले होते ना, त्या रस्त्यावरून पार्वती माता उभी राहिली. कोणाच्या रूपात? सीता मातेच्या. सीता मातेच्या रूपात उभं राहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी पार्वती मातेला म्हणजे सीताला बघितलं. बघितल्यानंतर काय केलं असेल? बोला, काय केलं असेल? धावतच गेले. आणि धावत गेल्यानंतर त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले. नतमस्तक झाल्यानंतर ते म्हणू लागले, माते तू इकडं कुठं? पार्वती मातेला म्हणू लागले, अगं आई तू इकडं कुठं? रस्ता चुकली का काय? पार्वती मातेच्या लक्षात आलं. लक्षात आल्यानंतर लगेच प्रभू भगवान शंकराकडे गेली आणि माफी मागायला लागली. मग मला सांगा, फक्त भगवान शंकर प्रभू रामचंद्राच्या नामाचा जप करतात, तर आपण करायला काय वाईट आहे? त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती वाचा तया मोक्ष. आपण भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला मोक्ष भेटल्याशिवाय राहणार नाही. टाइम कमी राहिलाय, नीट लक्ष देऊन ऐका. आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याला मोक्ष भेटल्याशिवाय राहणार. पण तो कसं केलं पाहिजे नामस्मरण? अंतःकरणातून केलं पाहिजे. कारण या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही जी परिपूर्ण झाली. आपल्यासारखे काय घेऊन बसले? तुम्हाला असं एका मोठ्या व्यक्तीचं नाव सांगतो, राजा रावण. काय कमी होतं त्याच्याकडे? काय कमी होतं? कोटी गरजेचे पाषाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. विटाचा विचार चाललेला नाहीये, सिमेंटचा विचार चाललेला नाहीये, तांब्याचा विचार चाललेला नाहीये. ऐका ऐका ऐका, चांदीचा सुद्धा विचार चाललेला नाहीये. मग कसला विचार चाललाय? शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आपण जी घराची चौकट बांधतो ना, त्या एका चौकटीला 22 क्विंटल सोनं होतं. किती? 22 क्विंटल. ऐकून असेल तर हिशोब करा, साध्या मोबाईल मध्ये करूच नका. हा, 7 कोटी गुणिले 22 क्विंटल. मोबाईल मधून भूर निघल, पण हिशोब लागणार नाही एवढी निघती संपत्ती होती. हे तर सोडून आपण गणपती बाप्पाची पूजा करतो ना, हा गणपती बाप्पा राजा रावणाच्या घरी गाढव व्हायला होता. काय म्हणायला? गाढव. आपण ज्या खंडोबाची पूजा करतो, खंडोबा हेअर सलून,
दाढी करायला, फक्त रावणाचीच करायची, बाकी कोणचीच नाही. पण चंद्र आकाशामध्ये दिसतो, त्या चंद्राची राजा रावणाच्या रूमला स्पेशल एसी होती. 33 कोटी देव बंदी करायचं प्रतिज्ञा केल्या होत्या. काय? खारा समुद्र गोड करेल, स्वर्गाला शिडी लावेल आणि सोन्याला सुगंध आणेल. एवढी संपत्ती असून त्या राजा रावणाच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या तर मग आपण 2-2, 3-3 गुंठ्यावाले काय शायनिंग मारायचं? हा, एवढं असून सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सांगाची कावाडी गेली नाही, तुका म्हणे जाची संपदा एवढी. एवढी संपत्ती असून त्या राजा रावणाच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या तर आपल्यासारख्याच काय गुण बसले. म्हणून जोपर्यंत जिवंत आहोत ना तोपर्यंत भगवंताचं काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? गोविंद हसनी, गोविंद श्रेणी, गोविंद त्यामणी बैसला असे, माझी मजवर झाली अनावरवाचा छंद या नामाचा लागला ते. किती वेळ झाले होते माझे बरोबर काका, किती पितं लागलं होतं देवाच्या भजनाचं. हा, एकुलता एक मुलगा पायाखाली तुडवला तरी देवाचं भजन सोडलं नाही. हो मी तो दिवाणी बनी, किती वेळा झाल्या होत्या माझ्या मीराबाई. लोक त्याला नाव ठेवायचे, अगं मिरे, ज्या वयात लग्न करायचं, ज्या वयात संसार ताटायचा, त्या वयात हातात टाळ विना घेऊन देवाचं नामस्मरण करते. समाजाने एवढं नाव ठेवलं तरी समाजाचा विचार केला नाही. माणसाने समाजाचा विचार करावा तरी का? ज्याला घरात बायको कब्बर चहा देत नाही ते बावळ बसल्या बसल्या मोठमोठ्या माणसाची अक्कल काढायची. त्याला लय कळतंय. बरं, हे बावळ बोललं पण त्यांच्यावर काही परिणाम झाला का? अजिबात नाही. जीवनामध्ये आपल्याला मोठं व्हायचं असेल तर भुकणाऱ्या कुत्र्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही, उलट खिशामध्ये बिस्किट ठेवायची. हा, कुत्रा भुकायला लागलं की बिस्किट टाकायचं आणि पुढे निघून जायचं. तोच माणूस जीवनामध्ये मोठा होईल. कारण या समाजाने माझ्या ज्ञानोबरायांना सोडलं नाही, या समाजाने माझ्या तुकोबरायांना सोडलं नाही तर आपल्यासारख्याचं काय घेऊन बसले आपल्याला चांगलं म्हणतील म्हणून. एवढं ज्या सोडून 5 प्रतिव्रतांमध्ये सर्वात श्रेष्ठ प्रतिव्रता असणारी माझी सीताई साहेब आहे. त्या सीताई साहेबांना सुद्धा या समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्याचं काय घेऊन बसले. म्हणूनच तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. तुकाराम महाराज देवाकडे मागतात, देवा आम्हाला एकांत दे. एकांत दिल्यानंतर काय होईल? तुझं नामस्मरण आम्हाला करता येईल. त्याच्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला एकांत दे. दुसऱ्याला दाखवण्यासाठी कधीच परमार्थ करायचा नाही. वेळ कमी आहे आपल्याकडे, शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगून जाईल, ऐका. आणि परमार्थ करताना गर्व तर कधीच होऊन द्यायचं नाही बरं का. आपल्यामध्ये ती म्हणे बघा, गर्वाचे हा, गर्व कधीच होऊन द्यायचा नाही. असाच गर्व झाला होता पिंपरी चिंचवडला. कोणाला झाला होता? मोर्या गोसावीच्या मुलाला, चिंतामणी देवा. गर्व झाला होता की माझ्यासारखी देवाची भक्ती कोणीच करत नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या मनामध्ये आलं, काय आलं? जगद्गुरु तुकोबारायांना आपण जेवणासाठी बोलवावं. जेवणासाठी बोलवावं असं मनात आल्यानंतर लगेच इकडं जगद्गुरु तुकोबारायांना कळालं. न सांगता कळ तुम्हा येते अंतर. जगद्गुरु तुकोबारायांना कळाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय निघाले आणि निघत असताना पिंपरी चिंचवडला पोहोचले. पिंपरी चिंचवडला पोहोचल्यानंतर तिथं चिंतामणी देवा पूजा करत होते. कशी पूजा करत होते बाबा? मनापासून पूजा करत होते. मनामध्ये त्यांची पूजा चालू होती. पूजा चालू असताना मनातल्या मनात काय झालं? भगवंताला एक फुल व्हायचं का? फुल वाहताना एक फुल चढलेलं नाचकं फुल आलं, खराब झालेलं फुल आलं. आल्यानंतर त्यांचे तळपायाची आग मस्तकाला गेली. ते म्हटले, परवाच माळ्याला सांगितलं होतं की झाडाला पाणी घाल, पण त्याने काही पाणी घातलं नाही. आता माझी पूजा होऊ दे, पूजा झाल्यानंतर बघतोच त्याच्याकडे मी. असं कसं पुढे चालू होतं? नीट लक्ष देऊन ऐका बरं का. तरच करत अंतकरणात चालू होतं. चालू असताना त्यांची पूजा उरकली. पूजा उरकल्यानंतर मागवून बघतात तर कोण? जगद्गुरु तुकोबाराय. शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला, ऐका. जगद्गुरु तुकोबाराय मागे उभे होते आणि जगद्गुरु तुकोबाराय उभे असताना चिंतामणी देवांनी विचारलं, तुकोबा तुम्ही कधी आले? त्यावेळेस तुकोबाराय काय म्हटले असतील माहिती का? तुकोबाराय म्हटले, तुम्ही ज्यावेळेस माळ्याला शिव्या घालीत होते ना त्यावेळेस मी इथं आले. त्यांची पूजा कुठे चालू होती? हृदयात, अंतकरणात चालू होती. मग जगद्गुरु तुकोबारायांना कळालं. त्यांनी मनात विचार केला, जगद्गुरु तुकोबारायांना कळालं कसं काय? त्यांचा गर्व हळूहळू नाहीसा व्हायला लागला. जगद्गुरु तुकोबारायांना चांगली अशी मोठी पंगत बसली होती. जगद्गुरु तुकोबारायांसाठी ताट केलं.
चिंतामणी देवानी स्वतःसाठी ताट केला. ताट केल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, देवा म्हणजे कोणला? चिंतामणी देवा. चिंतामणी देवा हा एक माणूस होता, देव नव्हता. तेव्हा चिंतामणी देवा म्हणत होते. ऐका, चिंतामणी देवाला सांगितलं, देवा 2 ताटं अजून तयार करा. 2 ताटं तयार करा म्हटल्यानंतर चिंतामणी देवाला वाटलं असेल कोणतरी जगद्गुरु तुकोबारांसोबत त्यांचा ड्रायव्हर आला असेल. बरोबर ना? त्या काळात 4 व्हीलर गाडी होती. ऐका, त्यांचा ड्रायव्हर म्हणजे बैलगाडीचा ड्रायव्हर असेल, नाहीतर त्यांच्या सोबत कोणीतरी आला असेल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणत असतील. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले, चिंतामणी देवा तुम्ही गणपती बाप्पाला जेवायला बोलवा. मी कोणाला बोलितो? पांडुरंगाला जेवायला बोलितो. असं म्हटल्यानंतर चिंतामणी देवा विचारात पडले. ते विचार करू लागले, तुकाराम महाराजांच्या डोक्यावर काय? अजिबात नाही. ते म्हणू लागले, तुकोबा असं काय बोलता? ते म्हटले, चिंतामणी देवा तुम्ही गणपतीला जेवायला बोलवा, मी पांडुरंगाला जेवायला बोलवतो. त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, चिंतामणी देवा गणपतीचे चिंतामणी देवा म्हणायला लागले, देवा तुकोबा हे आकाच शक्य आहे. त्यावेळेस तुकोबाराय म्हणू लागले, मी देवा गणपती बाप्पाला जेवायला बोलवी, पण कोणामुळं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले, मी गणपती बाप्पाला जेवायला बोलवतो, पण तुमच्या सुकृती म्हणजे काय? तुमच्या पुण्याईने मी कोणाला जेवायला बोलवतो? गणपती बाप्पाला. पण गणपती बाप्पा जेवायला आल्यानंतर तुम्हाला ते दिसणार, कारण तुमच्या डोक्यावर काय आहे? गर्वाचं घर आहे. काय आहे? गर्व झालाय तुम्हाला. गर्व झाल्यामुळे तुम्हाला देव दिसणार नाही. असं कळाल्यानंतर तुकोबारायांनी देवालाही बोलवलं, पांडुरंगालाही बोलवलं आणि कोणाला बोलवलं? गणपतीरायांना बोलवलं. दोघेही जे जेवण करून गेले, ताट खाली झाले. हे कोण करू शकतं? फक्त संतच करू शकतात, दुसरं कोणीच करू शकत नाही. कारण त्यांची तेवढी निस्सार सेवा होती. आपली सेवा तशी आहे का? नाही. स्वतः पांडुरंग परमात्मा दळण दळायला जात होता. पुढं जात्याच्या मोठी गाडी ते मोत्याचे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काहीच नाही होणे. जनाबाईच्या घरी स्वतः भगवान परमात्मा दळण दळण्यासाठी जात होते. देवाची सेवा अशी करायची की आपण देवाला नाही भेटायला गेलो पाहिजे, स्वतः देव आपल्याला भेटायला आले पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याचं नामस्मरण कसं केलं पाहिजे? अंतःकरणातून केलं पाहिजे. महाराज सांगतात, एक माईके दुःखाची जनती नाही आली आणखी अवस्थानी. भगवंताला सोडून जगातील जेवढ्या काही गोष्टी आहेत ना, त्या सर्व दुःखाला कारणीभूत आहेत, ज्याचा आदिही नाही आणि ज्याचा अंतही नाही. मग काय केलं पाहिजे? एकच गोष्ट आपली शेवटपर्यंत जाईल, ती म्हणजे कोणती? त्याचं नामस्मरण. त्याच्यासाठी तुकोबाराय सांगतात, अविनाश करी आपुलिया आईचे लावे मनापीचे गोविंदाचे. त्याचा आपण एकदा पिसं लावून घेतलं की देव आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि आपण मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही. आता मग त्याच्यासाठी सर्वांनी एक काम करायचं. काय करायचं? सर्वांनी तोंडाने टाळी वाजवायची आणि हाताने नामस्मरण करायचं. बरोबर ना? बरोबर का? सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं. सर्वांनी एकदा वर हात करा बघा. हा, वर हात करा. तुम्हाला शेजारच्याची शपथ आहे. हा, करा हात वर. हा,
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे एक की माई के दुःखाची जनती नाही आधी अवसानी. त्याचं जर आपण नामस्मरण केलं तर आपल्याला मोक्ष भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण एक एक योनी कोटी कोटी फेरा अनळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा हा नरदे आपल्याला सापडलाय. म्हणून पुन्हा नाही मिळणार. म्हणून जोपर्यंत जिवंत आहोत ना तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा. जीवन जगताना एवढं चांगलं जीवन जगा, एवढं चांगलं जीवन जगा. आपण बसलो की लोकांनी आपल्याला बसून दिलं पाहिजे. आपण बोललो की लोकांनी आपल्याला बोलून दिलं पाहिजे. आणि आपण मेल्यानंतर कमीत कमी या समाजाने आपल्यासाठी 2 अश्रू तरी ढाळले पाहिजेत. ऐका, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्जा अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कहीं धोखा कहीं ठोक. कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. म्हणून जीवन जगताना कोणाच्या तरी आपण कामाला आलो पाहिजे. 100 वर्ष आयुष्य जगून लोकांनी आपल्याला नाव ठेवण्यापेक्षा माणसाने 50 वर्ष आयुष्य जगायचं. किती? 50 वर्ष आयुष्य जगायचं. पण या समाजाने आपलं 100 वर्ष नाव काढलं पाहिजे असं आयुष्य जगायचं. त्याच्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे एका मरणाची तरे उत्तमाची उरी कीर्ती मागे विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एका मरणाची तरे उत्तमाची उरी कीर्ती मागे. आपण मेल्यानंतर काहीतरी कीर्ती या जगामध्ये आपली मागे राहिले पाहिजे. असं आपण जीवन जगलं पाहिजे. आपला टायमिंग संपलेला आहे का चालू द्यायचा अजून 2-3 तास? ऐका, एका ठिकाणी मी आजच कीर्तनात म्हटलं चालू द्यायचं का अजून 1-2 तास. एक मात्र उभं राहिले ते म्हणजे चालू द्या उद्या. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं महाराजाला काकडा करूनच घरी पाठवायचं. ऐका, आपला टायमिंग संपलेला आहे. जीवनामध्ये आल्यानंतर आपण भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. कारण त्याचं नामस्मरण केल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. मग त्याच्यासाठी भगवंतानी काय केलं माहिती का? भगवंताला प्रत्येक ठिकाणी जाता येत नव्हतं म्हणून भगवंतानी 2 देव निर्माण केले. किती? 2 देव. ते म्हणजे पहिले म्हणजे आपली आई आणि दुसरं म्हणजे वडील. या आई वडिलांची आपण सेवा केली आपल्याला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी आई वडिलांची सेवा केली पाहिजे. भगवंत त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी गोवी लिहिलेली बरं का, सकल तीर्थाची धुरे जे कामाचा पितरे तया सेवेची कीर शरीरे लोन कीजे. म्हणजे सर्व तीर्थ कुठं आहेत? आपल्या आई वडिलांच्या चरणामध्ये आहेत. आई वडिलांची सेवा केली ना आपल्याला भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सुंदर असा इथं कार्यक्रम सुंदर असा चालू होता. सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. आणि मला वाटते हे किती वर्ष असं आपलं पहिलंच वर्ष आहे का? सुंदर असं पहिलंच वर्ष जरी असलं तरी आपण काय म्हणतो, थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू आपली आता सुरुवात होणार आहे. सुरुवात झाल्यानंतर कीर्तन पहिलं वर्ष, गणपती बसते हे 40 वर्ष झाले. ऐका, 40 वर्ष झाले म्हणजे
40 वर्ष आपण कोणाचा ना कोणाचा तरी आधार घेत घेत इथपर्यंत आलोय का नाही? हा, आपण कोणा एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, आपण जर मोठं झालो ना, ज्याच्यामुळे आपण मोठं झालो त्याला कधी विसरायचं नाही बरं का, त्याला कधी विसरायचं नाही. हा, याला अवलोकन म्हणतात. ऐका, जे मोठाली माणसं असतात ना, जे मोठाले साधू संत असतात, ते कायम असं मागा बघत चालतात, त्याला सिंहावलोकन म्हणतात. काय म्हणतात? सिंहावलोकन. म्हणजे सिंह काय करतो? आपल्या मागही बघतो, बाजूलाही बघतो, इकडेही बघतो, समोरही बघतो, चारही बाजूनी लक्ष ठेवतो. आपण ज्यांच्यामुळे मोठं झालो त्यांना कधीच विसरायचं नाही. आतापर्यंत सुरुवातीपासून ज्यांनी गणपती बाप्पा बसवीत आलेत त्यांच्यामुळे आज आपण इथं गणपती बाप्पा बसवतोय, बरोबर आहे का नाही? त्यांना कधीच विसरायचं नाही. आणि सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम आहे. काही काही ठिकाणी गेल्यानंतर लोकही एवढी नसतात. मला आनंद वाटला. सुरुवातीला आल्यानंतर मला 2-3 जण दिसले, असं वाटत होतं ही माईकची रशी घ्यावा आणि वाईट विचार मनात आणू नका, झोका खेळावा, मला असं वाटलं. ऐका, पण चांगली अशी माणसं गोळा झालीत. आणि गणपती बाप्पा का बसवतात त्याचं कारण जर सांगायचं जर झालं तर, गणपती बाप्पा बसवायचं कारण सांगायचं जर झालं तर, लोकमान्य टिळक गणपती बाप्पा बसवायला सुरुवात केली. कारण सर्व लोक एकत्रित आलेच पाहिजेत, बरोबर आहे का नाही? सर्व लोक एकजूट झाले पाहिजेत, त्यांचा एक विचार झाला पाहिजे. आपलं कीर्तन संपलेलं आहे. एकदा आपण काय करू, ज्यांच्यामुळे हे कीर्तन चालू आहे, ज्यांच्यामुळे हे कीर्तन चालू आहे त्या छत्रपती शिवाजी राजांचा आपण एकदा पोवाडा घेऊ. काही लोक म्हणतात महाराज कीर्तनात पोवाडा घेतात. कीर्तन सुटलेलं आहे. काय झाले? कीर्तन सुटलंय, मी उपरना सोडलंय. ऐका, आणि मी सांगत असतो ज्यांच्यामुळे हे कीर्तन चालू आहे त्याचा पोवाडा घ्यायला काय हरकत आहे? बरोबर आहे ना? जर छत्रपती शिवाजी राजे नसते तर आपल्याला म्हणावं लागलं असतं, हुजूर थोडा संकीर्तन करण्याचा ते परवानगी मिळेल. छत्रपती शिवाजी राजांमुळे आज आपण इथं बसलेलो आहे. मग कोण होते छत्रपती शिवाजी राजे सांगू? ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. धन्य धन्य शिवाजी धन्य धन्य शिवाजी धन्य धन्य शिवाजी पराक्रम केले जरण पाणी पाणी गडविला घराच्या सैन्या गडविला घराच्या सैन्या कीर्तीचा आनंद अरे गणपती जिजा माऊली जिजा हाती चालण्याची वेळ ही शिवबाची उतारी, शिवबाचा उद्धार करी. त्या जिजा माऊलीने छत्रपती शिवाजी राजांना घडवलं, वाढवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली आणि पहिलंच तोरण मारलं ते म्हणजे तोरणा किल्ल्यावर. हळूहळू मर्दमावळे गोळा केले. ते मर्दमावळे कुठले होते माहिती का? हे आपलीच मातीतले होते, सह्याद्रीच्याच रांगेतले होते. ते नाव कसं होतं माहिती का? सह्याद्रीचे जोर मावळे, सह्याद्रीचे जोर मावळे, शरीर तोडले रंग काढले प्राणदेवी शिवबाचा, प्राणदेवी शिवबाचा, प्राणदेवी अशा छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानानं कोकणात मांडलेला विडा उचलला. विडा उचलल्यानंतर म्हणतो कसा, अरे हम लाएंगे शिवाजी को, हम लाएंगे शिवाजी को, जिंदा या मुर्गा. आणि असं म्हणून अफजल खानानं कर्नाटक मधलं भितरगाव सोडलं. भितरगाव सोडल्यानंतर हळूहळू महाराष्ट्रामध्ये येऊ लागला. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्याला पहिलंच गाव लागलं कोणतं माहिती का? तुळजापूर. तुळजापूर. तुळजापूरला कोण आहे?
तुळजापूरला पोहोचल्यानंतर तिथे संबळ वाजायला लागला. संबळ आणि तुळजापूर सोडल्यानंतर आला पंढरपुरामध्ये. आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर तिथं अभंग वाजायला लागला. कोणाचा? माझ्या पांडुरंगाचा. गेई 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 वाटे 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 गोडना नदी तो गाते. गेई 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 पंढरपूर सोडलं. पंढरपूर सोडल्यानंतर आला जेजुरीमध्ये. आणि जेजुरीमध्ये आल्यानंतर तिथं संबळ वाजायला लागला. संबळ कोणाचा संबळ वाजायला लागला? राजाचा. टाईम कमी असल्यामुळे आजकाल पटापट निघाला. आणि पटापट निघाल्यानंतर जेजुरी सोडली. जेजुरीमध्ये घोड मार्गे तामिनी घाटा मार्गे खाली उतरायचं होतं. प्रतापगडाकडे जायचं होतं ना. खाली आल्यानंतर त्याला मध्ये येऊन लागलं मांढरगड. मांढरगड काय लागलं? हा कोणी मांढरगडाला? काळूबाई. काळूबाई आजी मांढरगडाच्याच वाटतं. हा ऐका, काळूबाईला आल्यानंतर तिथे काय वाजायला लागले? मांढरकडे गेल्यानंतर हळूहळू बदल करत करत अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. आणि पायथ्याशी आल्यानंतर काय झालं? रात्रीची वेळ होती. टिटव्यांचा आवाज करत होत्या. काहीतरी असून घडणार. काहीतरी असून घडणार. कोण मरणार? कोण जगणार? सर्वांच्या मनामध्ये हाच प्रश्न चालू होता. दुसऱ्या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीची वेळ ठरली. आणि दुसरा दिवस उजाडला. प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडाच्या पायथ्याशी मानाच्या पेशीपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदराचा शामियाना उभारला होता.
छत्रपती शिवाजीराजाला खान म्हणतो कसा छत्रपती शिवाजीराजाला खान बघून म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लगे छत्रपती शिवाजी महाराजांना खानाने आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्यानंतर दगा केला शिवाजी महाराजांनी काय केलं शिवाजी महाराजांनी मध्ये विस्फोट केलेला खान जमिनीवर पडल्यानंतर सय्यद बंडाने बघितलं सय्यद बंड धावतच आला आणि धावत आल्यानंतर शिवाजी महाराजांवर वार करणार शिवाजी महाराजांसोबत होता ना कोण जीवा त्या जीवाने शिवाजी महाराजांवर सय्यद बंड वार करणार तितक्यात तलवार काढली आणि सय्यद बंडचे काय केलं हातच वेगळा करून टाकला